नमस्कार. तर आता वाजले बघा सकाळचे 8 आणि आज माझ्या शाळेला सुट्टी आहे. म्हणजे आज तर रमजान ईदमुळे सुट्टी आहे, पण मला अशा पण 10-15 दिवसाकरता सुट्ट्या लागलेल्या आहे शाळेला. किती मस्त ऊन पडलं बघा. असं वाटतंय रात्री थोडाफार पाऊस आला होता वाटतं. थोडंसं वल्ल वल्ल वाटतंय मला. तर बघा समू आणि मम्मी काय करताय. तर काय तुमच्या मामाच्या घरी काय गुढी का? हा, तू गुढी पाडव्याला तिकडे होती. तर आमची आरू गुढी पाडव्याच्या दिवशी तिच्या मामाच्या घरी होती, म्हणून ती सांगती एक काडी राहती आणि त्या काडीला असा तांब्या होता आहे ना. हा, तर त्या दिवशी तिच्यासाठी पहिल्या वेळेस गुढी तिला कळाली आहे ना. मागच्या वर्षी तर ती लहानच होती. तर आता वाजले बघा ताई सकाळचे किती 8. आणि आज पण आमचे काम सगळे आवरले, पण अजून आमची चहा पिणं नाही झालेली. अरे बाकीचे काम मी नाही आले. तुम्हाला बोलवलं का लग्नाला? आले नाही मी आहे ना, सॉरी. बर, डबल लग्न करू. हा, आता डबल लग्न करणार आहे दीदीचं पुढच्या वर्षी यायला. जाऊ दे, आता आम्ही दिवाळी देऊ मग, है ना. तर जशी आरू आली तशी आमची समूह एकदम छान खेळते बघा, कारण की ती नव्हती, तिला करमत नव्हतं. आणि तिकडं सोनूची आत्ताच पूजा गिजा झाली, आमचा स्वयंपाक पण झाला. अरे बघा आत्ताच मी पूजा ते केली, फुलं ठेवले, दिवा अगरबत्ती करून घेतली. आणि इकडं आई चहा ठेवली आम्हाला. आणि इकडं आईने चहा ठेवली. रात्री दूध संपलं का? नाही, आहे आधी काय चहा उकळून घ्यायची तर चवदार लागती. हाव का? टाक टाक कर मस्त. मग तुला खारी खायची त्यासोबत? हाव. थोडी चहा वाढवा, त्याला खारी खायची. हा, आणि स्वयंपाक आम्ही आज फिक्क वरण, चपात्या आणि एवढंच केलं. बर, आरूला बी खायची खारी. तर तोंड धुतलं तू? चल तोंड धुणे लवकर जातं का? तर या मग मंडळी चहा घ्यायला. समू बी आज सकाळची 5 वाजता उठलेली बघा, अजून पण झोपलेली नाहीये. सगळ्यात अगोदर उठली आणि हसूच राहिली. तिच्याकडे पाहिलं का हसती ती. आज तिला चांगल्यापैकी बरं लागू राहिलं वाटतं. तिची सुई बी काढली बघा रात्री आम्ही. काढून घेतली. आज तिला मी आता छान आंघोळ घातली, कारण की झाले 10 दिवस लेकराला आंघोळच नाहीये. आणि मस्त तिचं छान मेकअप करते, है ना समू? नाव करते का? नाव करते का? पप्पा म्हणून दाखव बाई. पप्पा. आता मट करते. बरं मला सांग. समू बरं नाही मला सांग पप्पा. बापरे, बघा अशीच धावती होत ती माझ्यावर. आता पप्पा त्या बघा आता पप्पा. आता झोप आलेली तिला, त्याच्यामुळे करू राहिली थोडीशी किरकिर. चहा दे. चहा प्यायची तुला? चहा पिती बाई, पुढे प्या पुढं. तर आता वाजले बघा सकाळचे 11 आणि आम्ही बसलो जेवायला. आज थोडे पेशंट कमी, म्हणलं तर पटकन जेवण करून घ्या, म्हणजे पेशंट चालू झाल्यावर परत जेवण होत नाही. तर आम्ही काय काय केलेले जेवायला दाखवते तुम्हाला. इकडे बघा फिक्क वरण आणि चपाती, त्याच्यासोबत ही तिळाची चटणी घेतलेली आहे आम्ही. आणि इकडे हे बघा आरूचं ताट, आरूला बी थोडीशी चटणी. इकडं तिची चपाती चुरून दिली, काकडी दिली. इकडं चालू आहे सोनूचं जेवण. इकडं आई पण जेवताय. तर या सगळ्या जेवायला. आणि रात्रीची जी खिचडी होती ती पण गरम केली आहे आम्ही. ती बी घास खाऊन घेणार आहे. फेकून दिल्यापेक्षा अन्न कसं टाकून दिलेलं चांगलं नसतं, तर म्हटलं आपण ती बी गरम करून खाऊ. तर आमचं चालू आहे आता जेवण. तर या मग जेवायला. माझं जेवण होईपर्यंतच एवढे पेशंट येऊन बसले होते बघा. तर पहिले जेवण झाले पेशंट करून घेतले मी. तर आपल्याकडं अशीच रोज गर्दी असते पेशंटची. तर हे बघा, तर आम्ही गेलो होतो बघा भोकरदरला, मी आणि सोनूश पप्पा खरेदी करायसाठी. समोर व्हिडिओत सांगानच मी तुम्हाला काय काय खरेदी केलेली असतं. व्हिडिओ स्किप करू नका, खरंच खूप छान खरेदी केलेली आहे. आणि या दोघी झाल्या होत्या बोर, त्याच्यामुळं यांना मी आणला आता वरती माकड बघायला. ते माकड बघा, ते बघा छोटं माकड बघा. ते ते बघ, ते बघा तुम्हाला दिसते बघा, ते छान छोटंच पिल्लू आहे बघा.
केवढं मोठं लय की त्यांना म्हणलं आपल्या इथं काही गार्डन हे बघा इथे बी बघा आणि त्यांची पिल्ले कशी बसलेली बघा छोटस पिल्लू आहे बघा. है ना छोटे छोटे तर आमची तर खूप वानर आलेले बघा. हे बघा इकडे पत्रावर बी ताई म्हणून यांच्याकडे का नेहमीच वाढणार राहते का पण ताई आम्हाला वानर आमची नेहमीची बरं का. पहिले तरी कमी येत होती, आता तर नेहमी आहे, नेहमी लगे नेहमी. लागला म्हणजे त्यांना फक्त इथं हिरवं राहतं थोडंसं खायला आणि पाणी राहतं त्याच्यामुळे ते इथून या लिंबात झाडावर या जांभळीच्या झाडावर या चिचाच्या झाडावर हो बरोबर आहे इतक्याच भागात बरं का, दुसरीकडे जात नाही तिकडे, इतक्याच भागात आमच्या. इथंच लगे इतके ताण देताना तुम्हाला काय सांगा. त्याच्यामुळे लेकरांना पण वरती आणं वाटत नाही असं वाटतं वानर पळत येतात. पण म्हटलं आता बाहेर तरी कुठे फिरा म्हटलं चला तुम्हाला गच्चीवर चांगली चक्कर मार. काय जमू काय काय आपली समूह एवढी यात्राप झालेली आहे म्हणजे तुला थोडंही जरी बोललो तर लगेच रडायला लागते. आता धावणं तिला जमतच नाही है की नाही समूह. तिला फक्त मी म्हणलंय लगेच रडायला लागली. तर हे बघा किती माकड इकडं, हे एक माकड इकडं, परत बघा हे बघा. तर हे बघा ते बघ ते तिथे बघा ते बघ गेलं. तिकडं नको जाऊ. एखादा आला ना तर घाबरून माणूस पलीकडेच पळत जाईल. इकडं तरी असं पायऱ्या उतरता येतं. तर इथं खेळता का तुम्ही आता दोघी जणी. आमच्याकडं एवढं मोठं गाव आहे ताई, म्हणजे असं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी ना खेडेगाव जरी असलं तर थोडंफार गार्डन शाळेजवळ असतं आणि आम्ही शेतात असल्यामुळं आम्हाला काहीच नाही लेकरांना खेळायला न्यायला. कुठं गार्डन नाही कुठं काही नाही, इथल्या इथंच खेळतात. ते काही दारापुढे खेळता काही इकडे खेळता. सिटीत असल्यावर कसं अशा वेळेस सगळे आई त्यांच्या मुलांना मस्त गार्डनला फिरायला नेत आहे ना, फिरायला नेता येताना भाजीपाला आणता. कारण की माझा सोनू लहान होता ना तेव्हा मी मस्त त्याला संध्याकाळच्या वेळेस मंडीला न्यायचे, येताना पाणीपुरी वगैरे खाऊन आणायचे. असं एवढा डुबू एवढा असेल तो हे सोनू. आपण राहायचो तेव्हा मी रामनगरला राहायचे संभाजीनगरमध्ये. तर एवढाच होता तो. हॅप्पी इंटरनॅशनल स्कूलला होता तिथं. तर मस्त त्याला बी संध्याकाळच्या वेळेस केंद्र होतं रस्त्यामध्ये. आम्हाला केंद्रात पण जायचो, गार्डनमध्ये पण जायचो आणि मंडीतून बी यायचो. छान वाटायचं. इथं लेकरं वैद्य जाते बा काय 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 काय. आणि माझ्या आईची तर गेलो ना आम्ही तर माझी आई सोनूला आणि आरूला म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी ती पण तिचं पण नाव आरूच आहे. तर त्यांना दोघांना नेहमी गार्डनमध्ये नेते. तर इतकं छान गार्डन माझ्या आईची इथलं पण. एखाद्या वेळेस मी दाखवून तुम्हाला गेले तर. आणि पुढं आता चला चक्कर वगैरे यांना एक चक्कर टाकते आणि सांगते आणि काय दाखवणार आहे आम्ही. चला. मी सगळ्या जणी कमेंट करत होत्या डुग्गूची मम्मी दिसत नाही, डुग्गूची मम्मी दिसत नाही. तर रात्री व्हिडिओत सांगितलं मी की डुग्गू आली. तर डुग्गूची मम्मी बघू शकता आताशी कपडे धुरायली बघा. लग्नाचे बांधून आणलेले कपडे तिचे धुणं चालू आहे. आणि लग्नाला गेल्यावर माणसाला म्हणजे 8-10 दिवस राहिलं की दुखणंच येतं बघा. आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी राहिलं खरंच दुखणं येतं. तर तिची तब्येत बरी नव्हती तर तिने आत्ता कपडे वगैरे धुतले. तर तुम्हाला कळालं असेल त्या कुठे गेल्या त्या लग्नाला म्हणजे कुठे गेल ते आरू हाव का काय होत तिथं कोणाचं कोणत्या दीदीचं हो का. आणि त्या दीदीच्या लग्नाला कोण कोण आलं होतं. आमचं कोण आलं होतं काकू. हा तर माझ्या मम्मीला काकू म्हणती ती. मला किती वेळ म्हणे तुमची काकू आली होती आमच्या घरी लग्नाला, आमच्या आईची तर लग्नाला. म्हटलं कोणती काकू. नाही का आपल्या घरी येतात त्या इथं. माझ्या लक्षात आलं पण मम्मी गेली होती लग्नाला आणि माझी मम्मी तिने बघितली त्याच्यामुळे ती म्हणते तुमची काकू लग्नाला आली होती. तर बघत राहा म्हणा, स्किप करू नका व्हिडिओ. आम्ही काय काय आणलेले बघू राहिली बघा कशी बघू राहिली. तिला असं वाटतं एका माणसाने घेऊन फिरलं पाहिजे मला. सगळ्या इकडं नुसतं गल्लीला फिरायला पाहिजे तिला आता. तर चला. तर हे बघा आत्ताच आले मी भोकरदनून. समू घरी होती आईजवळ आणि समूसाठी 2 ड्रेस आणले मी आता वापरायला. तुम्ही म्हणसान मागच ताईने ड्रेस घेतले होते क्लिप काढून समूसाठी. तर ते दोन्ही ड्रेसचा कपडा खराब निघला. ऐकी नाही सोनू. पैसा खूप दिला आम्ही आणि ते कपडेच खराब निघले. आम्ही एकदा धुतला परत गळगळ होऊन गेला आणि एक तर तिच्या डोक्यातून. तर आम्ही आलो बघा आत्ताच भोकरदनून. तर समू राहिली होती आईजवळ घरी आणि मी सोनूच पप्पा गेले होते. तर समूसाठी 2 ड्रेस आणले मी वापरायला. आता तुम्ही म्हणसान की मागच्या वेळेस सोनूच मम्मीने एवढे मोठे ड्रेस मागवले समूसाठी. 2 ड्रेस काही पॅन्टी. तर पॅन्ट ठीक निघल्या पण जे 2 ड्रेस मी मागवले होते तिच्यासाठी फ्रॉक ते दोन्ही खराब निघले. कारण एक धुणं केलं आम्ही त्याचं आणि एक तर तिच्या गळ्यातून जात नाही एक ड्रेस
आणि एक तर इकूनच उतरू राहिला आणि त्याचा कपडा पण खूप खराब निघला. तर मी एकदम असे रबझप तिच्यासाठी 2 ड्रेस आणले आता. तर दाखवते बघा तुम्हाला. आमच्या भोकरदनमध्ये मातोश्री नावाचे एक दुकान आहे, लेडीज वेअर आहे. लेडीजचे सगळे कपडे वगैरे मिळतात तिथं, फक्त लेडीजचेच मिळतात. समोसे आणतो बरं, ब्लाऊज पण खूप छान मिळतं बरं का. तर तिथे मी समोसाठी हे 2 ड्रेस आणले. आणि तुम्ही जर याची किंमत ऐकली ना तर मला खरंच खूप छान भेटली. मला पण खूप आवडले. वाटलं नव्हतं मला की एवढ्या कमी किमतीचे एवढे छान ड्रेस भेटतात. आता मी जिंदगीत कधी त्या फ्लिप काढून ड्रेस घेणार नाही बाई. मला लय पस्तावा आला, मी पैसे गेले त्याच्यावर. कधीच नाही घेणार, वेळ लागला चालतो, कधी कुठंच घेते. तर हे बघा, हा शर्ट बघा तिचा, हा शर्ट आहे आणि सुंदर अशी पॅन्ट आहे आणि इतका स्मूथ आहे कापड. सोनू तू पण बघू शकतो बघ. ए पिलू दाखव ना बेटा, हे बघ हातात मस्त ना. तर हा एक ड्रेस आहे तिचा असा समोशांत आपण दाखवणार तुला. हा टी शर्ट आणि ही पॅन्ट अशी दिसती बघा मस्त. आणि दुसरा पण दाखवते तुम्हाला. सरा समोर हे घे. दोन्ही पण सारखेच आणले बघा ताई मी, कारण की तिला जी हे फ्रॉक आहे, या फ्रॉकनी काय होतं, सू करते ती आणि पाठीमागून तिचा फ्रॉक ओला होतो बघा. तर परत फ्रॉक बदलावा लागतो, त्याच्यामुळे टी शर्ट आणि पॅन्टच आणले मी तिला. तर आता दुसरा ड्रेस दाखवते. हे बघा, दुसऱ्याचा कलर तर बघा किती सुंदर मिळाला आम्हाला. समू नको ना का पडशील ना, दर नाही भेटत. रडूच राहिली वरती काही बोललं तर. जर सगळी बोललं का रडूच राहिली बरं ताई ती. तर हे बघा पण छान, किती मस्त कपडा पण खूप छान आहे, सॉफ्ट आहे एकदम. मला तर खरंच खूप आवडली छानचे ड्रेस. हे बघा जवळून दाखव रे सोनू. हे बघा, आणि याच्याच वरची सुंदर अशी पॅन्ट आहे बघा, किती छान आहे. हे बघ, तर हा ड्रेस असा आहे. तर माझ्या समूचे हे 2 इतके सुंदर ड्रेस फक्त 400 रुपयात बसले, म्हणजे 200-200 रुपयामध्ये. तर कपड्याच्या मायन्याने खरंच स्वस्त दिले त्यांनी आम्हाला. आम्ही कधी समूचे ड्रेस तिथूनच घ्यायचो. आता काय कुठून नाही मागवायचे, फ्लिपकार्टहून नाही मागवायचे, तिथूनच मागवायचे मी. तर असे छान मस्त आहे बघा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार आहे की सोनूची मम्मी भोकरदनला कशासाठी गेली होती, काय खरेदी करायसाठी गेली होती. तर खूप 1-1 रुपया जोडून मी भरपूर दिवसाचे स्वतःचे पण ते पैसे जमा केले होते. माझे कमीत कमी 20-25 हजार रुपये जमा झाले होते. ते मला कोणी दिलेले, समूला दिलेले, असे जे सोनू पप्पा सांगितलेले नव्हते. मग म्हटलं त्याचं मला काहीतरी करून द्या. मग सोनू पप्पा म्हणजे जाऊ दे, तुला मी एखादी वस्तू करूनच देतो. तुझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे खरंच काहीच नाही. मी जेवढं आता घातलेलं आहे तेवढंच वस्तू आहे बघा. तर आज मला सोनू पप्पाने काय करून दिलं दाखवते मी तुम्हाला. तो बघू शकता. ह्याच्यातच आहे का रे ते? तर गेस करा का असेल बॉक्समध्ये. तर आमच्या भोकरदनमध्ये श्रीकृष्णा ज्वेलर्स आहे आणि सोन्याची खरेदी मी त्यांच्या तिथून करत असते, बाकी दुसरीकडून कुठून मी करत. कारण की तिथं 100% मला ओरिजिनलच मिळतं सगळं. आणि भावाच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी बाबतीत मी तिथं भरोसा ठेवू शकते. त्याच्यामुळं माझं 1 ग्राम जरी करत असलं, अर्धा ग्राम जरी करत असलं, मी त्यांच्याकडे जाते. तर हे बघा आज मला सोनू पप्पांनी काय दिलं करून. समोसा मातून दाखवू आपण. अरे हां दाखव सोनू. तर हे बघा ते असा सुंदर असा हा 1 तोळ्याचा, 1 तोळ्याला थोडंसं कमी बघा. तर असं छान नेकलेस केला मला सोनूज पप्पानी. तर खरंच आज लई खुश आहे मी, कारण की माझ्याकडे काही वस्तू नव्हती आणि देव बाप्पा माझी एक वस्तू, माझी एक इच्छा पूर्ण करतोय. तर असं आणलं मी करून. तर काही मम्मीकडून घेतले उसने पैसे, मम्मीला दिले, काही सोनूज पप्पाने टाकले, काही माझ्याकडचे होते, असे मिळून केले. आई म्हणे आता माझी दम्माने दिले तरी चालेल. तर 1 तोळा कितीमध्ये बसलं मी तुम्हाला सांगते बघा. तर आपलं ही चिठ्ठी आहे. आता मला इंग्लिश येत नाही, सोनूच वाचून सांगा. वाच. 1,52,000. हां, तर 1,52,000. त्यांनी आम्हाला अगोदर 1,54,000 सांगितले होते. पण मग कमी जास्त करून आम्ही ते 1,52,000 मध्ये बसलो. तर 1 तोळ्याला काहीतरी थोडंसं किंचित कमी होतं, ते 150-200 रुपयाचं, नाहीतर पूर्ण 1 तोळा आहे म्हणे. तर हे बघा, तर अशी खरेदी केली मी. फुलाची पाकळी, काही वस्तू माझ्याकडं एक तरी मोठी झाली आता.
आणि तुमचा सपोर्ट, सगळ्यांचा आशीर्वाद असला तर एक एक वस्तू मी करेन. तर माझा नेकलेस तुम्हाला आवडला का, समोरची ड्रेस तुम्हाला आवडले का, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ छोटाच होता बघा. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. धन्यवाद. बाय.